या ठिकाणी साकारला आणि आपले सुद्धा आम्ही या ठिकाणी मनापासून तुमचं कौतुक करतोय आणि खऱ्या अर्थानं पाहू शकलो फटाक्यांची आता आतिषबाजी कारण सीझन 3 मध्ये या चषकावरती नाव कोरला दृष्टी 11 या संघानं. एवढे जण पाहतो की मंत्रमुग्ध झालेत की आपला स्मार्टफोन कोणी हरवलाय. कोणाचा असेल तर आपण आयडी दाखवून तो घेऊन जा, आमच्याकडे जमा आहे. कोणाचा स्मार्टफोन जर हरवला असेल तर त्याच्या मालकाने या आपला आयडी दाखवा आणि घेऊन जा. आणि फायनल मॅच मध्ये निशांच्या बाटमधून आपण सर्वाधिक चौकार पाहिले 3 चौकार. त्यांच्यासाठी मनीष शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आय थिंक जीपे तुम्हाला मात्र केले जाणार आहे. आणि अमोलजी पाटील यांच्याकडून पर फोर साठी 500चा कॅश प्राइज होतं, त्यांच्याकडून 1500 रुपयाचं कॅश प्राइज आपण देणार आहोत. चला आता मात्र काही सन्मान जे आहेत आणि भागीनाथ पाटील यांच्याकडून विजयाचा जो चौकार आलाय त्यांच्यासाठी 500चा कॅश प्राइज. कैलासच्या बॅटमधून आला होता तो चौकार. लोकांचं काय म्हणणं माहितीये का, लोकांना असं वाटतं का बाई लिंबूवर पलतं आणि कैलासच्या पाठीमागे काहीतरी मंत्र आहे बाबांनो, कारण ज्या ज्या संघामध्ये खेळलाय तो संघ फायनल खेळलाय बाबा. म्हणजे पुढच्या बोली मात्र कैलासची बोली जास्त संख्येने लागणार आहे. कैलास आपण आणि निशांसाठी ओमकार पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज निशांसाठी आलेला आहे. चला आपण प्रथमतः कॅश प्राइज देऊ आणि त्याच्यानंतर जे वैयक्तिक पारितोषिक आहेत ते मात्र आपण इथे वितरित करणार आहोत. चला आज निशांतला सिक्युरिटी लावावं लागतील सोबतीला. चला अमोलजी पाटील यांच्याकडून 1500 आलेला आहे. निशांत थांबा, थोडा वेळ थांबा, खिसा गरम होणार आज. आणि अमोलजी पाटील यांच्याकडून संपूर्ण संघाला एक रुबाबदार बोकड. फक्त तुम्ही चॉईस करा कधी घ्यायचा, आम्ही देण्यासाठी रेडी आहोत. चला आता मात्र काही सन्मान जे आहे ते सन्मान आपण संपन्न करू. कैलास जर आला तर या आपल्याकडे साठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आले. भागीनाथ पाटील यांच्याकडून ते कॅश प्राइज आहेत. चला आपण सन्मानाकडे बोलूया. कैलास कुठे गेले, देऊ का त्यांचे पैसे यांच्याकडे. चला त्यांचे बंधुराज आहेत, चला घ्या. आणि आता मात्र कैलासकडे तुम्ही आता पुढच्या पर्वामध्ये लक्ष द्या बाबांनो, वस्तू चांगली आहे. चला आपण बक्षीकडे मात्र आय थिंक स्वागत सन्मानाकडे बोलतोय. उमेशजी कूल डाऊन. चला ज्यांच्या माध्यमातून आम्हाला क्रीडांगणासाठी जी जागा उपलब्ध झालेली आहे, हरिभक्त पारायण लक्ष्मण दगडू पाटील महाराज आणि रंगनाथजी अंकुश पाटील
जर इकडे असतील तर विनंती करतो की आपण सन्मान घेण्यासाठी या. पोलीस सन्मान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे, मच्छिंद्र मंगल्या शेलार उपस्थित असेल तर आपण यायचं आहे सन्मान घेण्यासाठी. आहेत या खऱ्या अर्थानं वासुदेव जोशी. चला आपण थोडा वेळ उभे राहा. आपल्या शुभ हस्ते आपण काही जे सन्मान आहेत ते सन्मान इथे मात्र संपन्न करूया. तंत्र अशोक सुकऱ्या जोशी यांच्याकडून आम्हाला चांगलं योगदान लाभलेलं आहे, त्यांचंही आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मान करूया. अशोकजी जोशी या आपण. काय लकी नंबर त्यांनी मात्र दिलाय आमच्या आयोजकांना. चला आपण अशोक जोशी यांना मात्र सन्मानित करतोय बाळराम जोशी यांच्या शुभ हस्ते. चला जोशी जोशी या, एकत्र या. आता वेळ आली एकत्र येण्याची. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी अशोक जोशी यांच्याकडून आम्हाला लाभलेलं आहे. त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मंडपाची सोय आणि चांगल्या प्रमाणात डीजेची सोय प्राप्त झालेली आहे असे आमचे या सर्वांचे लाडके भारत बबन म्हात्रे इथे उपस्थित आहेत. परंतु त्याचे सुपुत्र अजय म्हात्रे आहेत. अजय या आपण. डीजे अजय भावेश, काय जबरदस्त मात्र त्याची आपण कामगिरी पाहिली. आणि तुम्हाला डीजे ऑपरेटर जर आवडले असते तर एकदा डीजे ऑपरेटर टाळ्या असू द्या. चला पुढील सन्मान ज्यांच्या वतीने आम्हाला चेंडूचं सहकार्य या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे, योगेश रघुनाथ पाटील आणि विहान शेठ विनोद पाटील. चला दोघांनी या सन्मान घेण्यासाठी चेंडूचं सहकार्य त्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये प्राप्त झालेलं आहे. आहेत का दोघे पण? योगेश रघुनाथ पाटील आणि विहान शेठ विनोद पाटील. चला पुढील सन्मान या स्पर्धेसाठी स्पेशली ज्यांच्याकडून आम्हाला बॅट स्पॉन्सर झालेला आहे, कुमार निखिल खंडू जाधव आणि कुमार रोहित रामदास जाधव या दोघांनी या सन्मान घेण्यासाठी स्पेशली अंडरम बॉक्स क्रिकेटसाठी ज्यांनी आम्हाला बॅट उपलब्ध करून दिलेले आहे, निखिल जाधव आणि रोहित जाधव. चला दोघांनी या, ही जाधवांची जोडी आहे. चला पुढचा सन्मान ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये बिस्लेरी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, स्वप्नील बंधू पाटील. दक्ष कोल्ड्रिंकचे प्रोप्रायटर आहेत आणि संदीप खंडू पाटील. चला आपण या. चला आता मात्र जास्त उशीर लावू नका, कारण आपली स्पर्धा आहे मित्रांनो, कारण प्रत्येकाला आता मात्र बक्षीस घेण्याची घाई झालेली आहे. तदनंतर पुढील ज्यांनी आम्हाला थंड पाण्याची सुविधा खऱ्या अर्थानं उपलब्ध करून दिली असे आमचे भागीनाथ दोंदा पाटील. चला यांचंही आपण सन्मान करूया. पाणी पाजणं हे पुण्याचं कार्य आहे आणि काल त्यांच्याकडे आम्ही मागणी टाकली आणि लगेच त्यांनी मात्र पुरवठा केला आणि त्यांना आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. चला ज्यांच्या माध्यमातून खंडू रघुनाथ पाटील, प्रकाश कातोड पाटील आणि अशोक सीताराम पाटील जर इकडे असतील तर विनंती करतो की सन्मान घेण्यासाठी या. तदनंतर ज्यांनी फायनल सामन्यासाठी गोल्ड आणि सिल्वर मेडल आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर केलेले आहेत. 40+ साठी सुद्धा गंगाराम देवजी पाटील आणि जयराम देवजी पाटील. चला इकडे आहेत का ते? चला धनराज किंवा सूरज दोघांपैकी एक जण या. चला आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करूया. चला पुढचा सन्मानित ज्यांच्या वतीने आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी स्वीट बॉक्स
स्पॉन्सरिंग झालेला आहे कुमार आयन शेठ कैलास पाटील. चला त्यांचाही आपण इथे सन्मान करूया. चला स्वीट बॉक्स स्पॉन्सर आयन शेठ कैलास पाटील. कैलास पाटील आहेत का या. आणि तज्ञ आमची दोन्ही ऑफिशियल पंच या आपण त्यांचा आपण इथे सन्मान करूया. चांगल्या प्रमाणे पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. या दोन्ही पंच या मॅन फ्रॉम कासने. चला पंच यायचं आपण सन्मान घेण्यासाठी या. दोघांनी एकत्र आले तरी चालेल. आणि अतिशय सुंदर मात्र पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. जर आवडली असेल कामगिरी तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्यांचा गजर असू द्या. जबरदस्त सर्व खेळाडूंनी सुद्धा त्यांना मात्र चांगली साथ दिली. पुढील सन्मान टॉस सेरेमनीमध्ये आपण जो कोटिंग देत आहोत राजेंद्र गणपत बार्शी. चला आपण विनंती करतो की आपण या सन्मान घेण्यासाठी. एक चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण राजेंद्र बार्शी यांच्याकडून पाहिली. तदनंतर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी जी हेल एनर्जी पुरवली उमेश बालराम जोशी. चला उमेश जोशी या. त्यांच्या माध्यमातून आम्हाला हेल एनर्जी ड्रिंक या स्पर्धेमध्ये प्राप्त झाली. आणि खऱ्या अर्थाने जी खेळपट्टीवरती आपण अतिशय चांगल्या प्रमाणात जी कलाकृती पाहतो रांगोळी जी पाहतोय केपीएलचा तो सिम्बॉल जो पाहतोय जो याच गावातील आर्टिस्ट कलाकार रवींद्र जोशी यांच्याकडून मात्र काढण्यात आलेले आहे. इकडे जर असतील उपस्थित तर विनंती करतो की आपण सन्मान घेण्यासाठी या. रवींद्र जोशी एक जबरदस्त कलाकार आहेत. त्यानंतर ज्यांच्याकडून आम्हाला कॅप स्पॉन्सरशिप झालेली आहे स्पर्धेमध्ये त्याचे पुरस्कर्ते अजित शांताराम पाटील. चला अजित या आपण. सर्व गावकऱ्यांचा मात्र या स्पर्धेसाठी चांगला योगदान. कारण गावची जी स्पर्धा पाहिली आपण खांडवल प्रीमियर लीग. त्यानंतर ज्यांनी आम्हाला पेस्ट्री या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर केलेले आहे तुषार सोमनाथ पाटील. चला तुषार या आपण. केक पेस्ट्री त्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप करण्यात आली. त्यानंतर या स्पर्धेमध्ये स्कोअर बुक आणि मान्यवरांच्या सन्मानासाठी जी आपण बुके पाहत आहोत त्याची सुविधा दुधनाथ केशव जोशी यांच्याकडून करण्यात आलेली आहे. चला या. आणि पहा कसा फुलांसारखा हसतोय दुधनाथ. वा दूधू या. तदनंतर या ठिकाणी आम्हाला अनिल रघुनाथ पाटील. चला आपण या कारण आपलं सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आहे. पहा योगदान असणं गरजेचं आहे. मग तो किती आहे मोठा आहे की छोटा आहे त्याला महत्व नाही. योगदान पाहिजे. आणि आता मात्र खांडवलकरांना गॅसची पुरवठा जरा तुम्ही तिकडे लक्ष द्या. आणि मनीष पाटील यांच्याकडून स्पेशली अनिल पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. चला तोही आपण इथे वितरित करा. चला मनीष पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे लक्ष असू द्या. निशांत आपण या कारण त्या 3 चौघांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज मनीष शेठ पाटील यांच्याकडून आलेला आहे. मनीष शेठ रमेश पाटील यांच्याकडून. चला आपण 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी वितरित करतोय. पुढचा सन्मान ज्यांच्याकडून फायनल साठी आम्हाला एनर्जी ड्रिंक देण्यात आली भावेश एकनाथ पाटील. फायनल साठी एनर्जी ड्रिंक हेल. तदनंतर गुरुनाथजी फिरांगणे यांच्याकडून सुद्धा आम्हाला विशेष सहकार्य. आपलंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे भारतजी पारधी माजी उपसरपंच जांभूळपाडा आपले विशेष आभार. आणि बारामजी म्हात्रे आज उपस्थित आहेत का त्याच्याकडून आम्हाला अपी फीज या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर झालेले आहे. बारामजी म्हात्रे या. आता मागे नका राहू पुढे या. चला सर्वांना आपण सन्मानित करू. थोडा वेळ द्या फक्त थोडा वेळ द्या. बारामजी म्हात्रे नाहीत का. चला त्यांचे पुतणे आहेत अजय त्याचा सन्मान स्वीकारा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवा ही जबाबदारी तुमची आहे.
तदनंतर एक आपण सन्मान करूया ज्यांनी खांडवल 40+ संघाला मात्र या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप केलं होतं. त्याचे पुरस्कार वासुदेव मारुती जोशी. चला यांना इथे सन्मानित करूया. चला तदनंतर ज्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं स्कोरिंगची भूमिका चांगल्या प्रमाणे पार पाडून दिली अशी आमचे करण पाटील. चला करण, तुम्ही राजी असाल तर पुढे आमच्या सोबतीला यायला हरकत नाहीये. चला तुम्हाला प्लॅटफॉर्म देण्याची आम्ही जबाबदारी घेतोय. जबरदस्त फिंगर त्यांची आपण पाहिली, फिंगरिंग रोल पाहिलं, बोटाची जादू पाहिली. टाळ्या सुद्धा एकदा करण साठी. चला तदनंतर खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच केपीएल मध्ये त्यांचा आपण आवाज ऐकला आणि त्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं असे आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ जुन्ना नांदुर्गे मिस्टर समी ठाकरे. चला आपण या. चला ठाकरेसाठी एकदा टाळ्या असू द्या. ठाकरे फक्त जुन नांदुर्गी पर्यंत नाही तर ठाकरे महाराष्ट्रामध्ये ब्रँड आहे. आणि त्यांच्याच गावातील जी सुकन्या सिंगर जी पाहिली त्यांच्या वाणीतून खांडवल गावाचं एक आपण गाणं ऐकतोय, तो सध्या हिट झालाय. सोनाली पाटील, सोनाली भोईर. चला पुढचा सन्मान ज्यांनी स्पर्धा घराघरापर्यंत पोहोचवली अशी आमची MB लाईव्ह निवृत्तीची बजागे नाही तर त्यांचे सुपुत्र आहेत. चला या. आणि निवृत्ती सुद्धा आहेत का? चला आता मात्र मुलाला पुढे येऊ द्या. चला MB लाईव्ह खऱ्या लाईव्ह तुम्हाला जर हवं नसेल तर MB लाईव्ह साठी टाळ्या असू द्या. क्लीन अँड क्लिअरिटी हे त्याचं खरं वैशिष्ट्य. नक्कीच या खांडवल प्रीमियर लीगला घराघरात पोहोचवलं खऱ्या अर्थानं MB लाईव्ह आणि त्या घराघरात आवाज गुंजला तो म्हणजेच आपल्या परिसरातील एक बुलंद आवाज. व्हॉइस ऑफ PTC मिस्टर योगी पाटील. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या योगी पाटील यांच्यासाठी आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. खांडवल प्रीमियर लीग, खांडवल प्रीमियर लीग. चला तर लगेचच पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात. आणि आता मात्र की सर्वांना विनंती करतो की सर्वांचा सन्मान आपण केलाय अगदी थाटामाटानं, परंतु जी आपली आयोजन जी समिती आहे सीझन 3 मधील त्या आयोजन समितीसाठी एकदा टाळ्या असू द्या. जिकडे कमी तिकडे सर्वजण उपस्थित राहिले. त्यामध्ये उमेश असतील, आकाश असतील, विकास, अवी, दूधनाथ. चला कोणाचं नाव जर घेऊन जर चुकून राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु सर्वांचं चांगलं योगदान KPL साठी राहिलेलं आहे. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने तिसऱ्या पर्वामध्ये सक्सेसफुल झाली कारण कुठल्या प्रकारचं गालबोट लागलं नाहीये. ही खऱ्या अर्थाने चांगली बाब आहे. एक सन्मान इकडे मात्र चुकून राहिलाय. हरिभक्त पारायण संतोषजी पाटील, हबप हरिभक्त पारायण या. आणि त्याने सुद्धा एक नवीन जीवनामध्ये पाऊल टाकलंय. चला संतोषजी पाटील हरिभक्त पारायण महाराजांना आपण इथे सन्मानित करतोय. रामकृष्ण हरी, जय श्रीराम. तंत्र एक सन्मान अजून आलाय ज्याने जांभूलपाडा संघ 40+ इकडे स्पॉन्सरशिप केलं. त्या संघाचे पुरस्कार ते हर्षद पारदी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतोय की आपण सन्मान घेण्यासाठी या. बाबू या पण, कारण त्यांच्याच खऱ्या अर्थानं आजोबांच्या नावाने तो संघ या स्पर्धेमध्ये खेळला होता. जांभूलपाडा 40+ आणि हर्षद पारदी. चला हर्षद पारदी यांना आपण सन्मानित करूया. आणि खऱ्या अर्थानं या सीझन 3 मध्ये ज्यांच्या प्रयत्नानं जो टायटल सॉन्ग इथे मात्र आपण जो ऐकतोय त्याचे खऱ्या अर्थानं गतिक म्हात्रे यांची अपार मेहनत राहिली. गतिकी आपण व्यासपीठावरती तुमचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. खांडवल प्रीमियर लीग या सीझन 3 साठी ज्यांनी गाण्यासाठी अतिशय चांगल्या प्रमाणे मेहनत घेतली त्यांचा हा सन्मान आपण KPL मध्ये करत आहोत. गतिक
ज्यावेळी चौथं पर्व येणार त्यावेळी अजून एखादा चांगला सॉन्ग तयार कर, त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. चला आता मात्र आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय आणि कोणाचं स्वागत सन्मान चुकून राहिला असेल तर मी खांडवल गावाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय. चालेल ना, करू सुरुवात बक्षीस वितरण सोहळ्याला. पहिलाच पारितोषिक फायनल मॅन ऑफ द मॅच. चला सर्वांचं मी आभार व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलं, सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि आता चला फायनलच्या ज्या काही पारितोषिक आहेत ते आपण समोर घेऊन आणलेले आहेत. फायनल मॅन ऑफ द मॅच अँड गोस टू, खऱ्या अर्थानं नावामध्ये शांत आहे परंतु फायर राहिला आणि तो खेळाडू आहे दृष्टी 11 या संघाचा निशांत जोशी. एकच गाजणार भांडवल प्रीमियर लीग, हृदय एकच जिंकणार भांडवल प्रीमियर लीग, गावाचं स्वप्न उरात धग धग जिव्यावर एकच जप भांडवल प्रीमियर लीग. चला संपूर्ण व्यासपीठावरील जे मान्यवर आहेत सर्वांनी पुढे या, कारण सर्वच आता तुम्ही मान्यवर आमचे अतिथी आहात. या सर्वांनी पुढे या, सर्वांचे शुभ असते. आपण या ठिकाणी हा पारितोषिक वितरण सोहळा इथे संपन्न करणार आहोत. चला निशांत ठरला या स्पर्धेतील फायनल मॅन ऑफ द मॅच. चला पुढील पारितोषिक असेल या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. चला त्या खेळाडूसाठी एअर कूलर आहे, ती कूलर वर घ्या. आणि आकर्षक ट्रॉफी आहे ती सुद्धा वर घ्या. बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट KPL सीझन 3 मधील. आता हा खेळाडू निवडणं आमच्यासाठी फार डिफिकल्ट राहिलाय, कारण 3 गोलंदाजांची सेम टू सेम कामगिरी आम्ही पाहिली. आणि दुसरी गोष्ट, जे टॉप मध्ये 4 संघ क्वालिफाय झालेले आहेत त्याचपैकी हे सर्व पारितोषिक आम्ही वितरित करतोय, कारण स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर या सर्व गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या. येस ओके. तर 3 गोलंदाजांची या सेम कामगिरी पाहिली, परंतु आम्ही त्याच्यानंतर इकॉनॉमिकल पाहिलं की कुठल्या गोलंदाजानं मात्र प्रॉपरली टिचून मारा केला. इकॉनॉमिकल पाहिलं, कारण शैलेश हा गोलंदाज पाहिले तर त्यांनी 6 विकेट्स पूर्ण केल्या होत्या, परंतु त्याने धावा पूर्ण स्पर्धेमध्ये 46 खर्च केल्या, तो नाहीये. त्याच्यानंतर आम्ही कैलासचा विचार केला, कैलासने सुद्धा 6 विकेट्स प्राप्त केल्या, परंतु त्याने 39 रन खर्च केल्या, तोही गोलंदाज नाहीये. तर जो गोलंदाज आहे ज्याने 6 विकेट्स प्राप्त केल्या आणि फक्त 30 रन खर्च केल्या आणि 5च्या इकॉनॉमिकलनं तरी ह्या धावा खर्च केल्या. And goes to any guesses? Any guesses? आणि तो खेळाडू आहे मिस्टर जिनल 11 संघाचा मयूर पाटील. बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. 6 विकेट्स आणि इकॉनॉमिकल त्याची चांगल्या प्रमाणे राहिली. 5च्या गतीने त्याने धावा खर्च केल्या स्पर्धेमध्ये आणि या KPL सीझन 3 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब त्यांनी पटकावलाय. चला सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक या ठिकाणी वितरित करतोय. आणि आता मयूर, गरमीचे दिवस येतील आणि त्यासाठी आता हा एअर कूलरचा चांगला वापर करा. गल्लीतून धावती रंगीत जर्सी, शिट्टीचा आवाज डोळ्यात जिद्दी, पाठीशी उभा सारा. चला पुढील पारितोषिक बस बॅटर. चला बॅटरसाठी सुद्धा या ठिकाणी एअर कूलर आहे आणि आकर्षक ट्रॉफी देणार आहोत. चला मान्यवर आपण उभे राहणार, 5 मिनिटं उभे राहा, कारण सर्व पारितोषिक आम्ही तुमच्या शुभ हस्ते देणार आहोत. चला आता या बॅटरमध्ये रेसचा आपण विचार केला तर 2 जण होते. सुदर्शन जोशीचा विचार केला उर्फ भाऊ, आणि काय तो या सत्रामध्ये चांगल्या रेंजमध्ये आला होता. त्याच्या बॅटमधून पाहिले आपण 62 रन्स, परंतु तो खेळाडू नाहीये.
तर हा किताब ज्याने पटकावलाय तब्बल या स्पर्धेमध्ये 66 रन्स त्याच्या बॅटमधून पाहिल्या आणि तोच राहिला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. आणि गेस कोण असेल? तुमच्या संघामध्ये कोणच नाही का कैलास? अँड गोस टू खऱ्या अर्थानं मागील 2 ते 3 वर्षापासून ज्याने क्रिकेटला खांडवल गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली असा हा खेळाडू योगेश्वर पाटील उर्फ बाला. नाव एकच गाजणार भांडवल बस बाटर. हृदय एकच जिंकणार भांडवल प्रीमियर लीग. गावाचं स्वप्न उरात धग धग जिव्यावर एकच जप भांडवल प्रीमियर लीग. भांडवल जबरदस्त या ठिकाणी खेळ योगेश्वर पाटीलचा पाहिला. तब्बल 66 रन्स या स्पर्धेमध्ये त्याने ठोकले आणि त्याने मात्र या ट्रॉफीवरती नाव कोरलंय. अभिनंदन योगेश्वर. पाहुण्यांचा आभार. चला पुढील जो पारितोषिक आहे आपण एक्झिबिशन सामना जो आपण पाहिला खांडवल विपक्ष जांभूलपाडा आणि त्या चॅम्पियन संघाला आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. आणि खऱ्या तर सर्वांनी या कारण आपल्यासाठी मेडल सुद्धा आहेत आणि तो चॅम्पियन संघ राहिलाय जय गावदेव खांडवल. एकदा खांडवल संघासाठी टाळ्या सुद्धा 40+ एक्झिबिशन सामना वार आणि पलटवार वसपा काढला या वर्षामध्ये कारण मागच्या सत्रामध्ये जांभूलपाडा संघानं हा एक्झिबिशन सामना जिंकला होता आणि या सत्रामध्ये खांडवल संघानं जिंकलाय. आणि खऱ्या अर्थानं या 2 गावांमध्ये चांगले संबंध असावे, मैत्रीचे संबंध असावे आणि त्यासाठी मात्र प्रत्येक वर्षी KPL मध्ये हा एक्झिबिशन सामना मात्र भरवला जात असतो आणि सर्व खेळाडूंसाठी मात्र आपण मेडल देत आहोत. जबरदस्त जबरदस्त मात्र या ठिकाणी ही संकल्पना आपण खांडवल प्रीमियर लीग 2026 मध्ये पाहत आहोत. गल्लीतून धावती रंगीत जर्सी शिट्टीचा आवाज डोळ्यात जिद्दी पाठीशी उभा सारा आपला थांबा, ट्रॉफी घ्या परंतु जागेवरती थांबा कारण तुमच्यासाठी प्रत्येकाला एक एक मेडल इथून दिलं जाणार आहे. नाव एकच नाही त्यांची ही मेहनत आहे आणि खऱ्या अर्थानं या सत्रामध्ये आपण स्ट्रिक्टली पाहिलं की प्रत्येक खेळाडू 40+ एजने पुढा खेळला गेला या स्पर्धेमध्ये. भांडवल प्रीमियर लीग. भांडवल प्रीमियर लीग. चला मान्यवरांना विनंती असेल की आपण प्रत्येकाने एक एक मेडल परिधान करा. चला खांडवल चॅम्पियन संघ 40+. सर्वांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल. एकच गाजणार भांडवल प्रीमियर लीग. आणि जर अशी संपूर्ण खांडवलकरची साथ राहिली तर सीझन 4 मध्ये अजून काहीतरी आपण नाविन्य करण्याचा प्रयत्न करू. गावाचं स्वप्न उरात धग धग जिव्यावर एकच जप भांडवल प्रीमियर लीग. भांडवल प्रीमियर लीग. हाय! गल्लीतून धावती रंगीत जर्सी शिट्टीचा आवाज डोळ्यात जिद्दी पाठीशी उभा सारा. चला आता खांडवल संघ चला आपण स्टेज आता खाली करा. चला ट्रॉफी घ्या, चॅम्पियन ट्रॉफी घ्या आणि चला आता डान्स करा मैदानाच्या आतमध्ये. आणि बच्चा पार्टी चला जेवढी बच्चा पार्टी इकडे उपस्थित सर्वांना विनंती असेल सर्वांनी या. चला जेवढी बच्चा पार्टी इकडे आहे सर्वांनी या. तुमचा स्पेशल सन्मान इथे केला जाणार आहे. चला आता टेस्ट थोडस खाली करा आणि जे आमचे मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो की आपण स्टेजच्या खाली या. चला सर्वांनी स्टेजच्या खाली या. चला बच्चा पाटील आपण या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं खांडवल करांच्या वतीनं आपण मेडल या ठिकाणी परिधान करतोय. चला ही तुमची मेहनत आहे मित्रांनो आणि सर्वांना आता विनंती असेल की सीझन 4 मध्ये आपण सर्वांनी फॉर्म सबमिट करा आणि KPL चा भाग बना.
कारण त्यांच्या शुभ हस्ते आता मात्र जे 2 संघ फायनलिस्ट आहेत त्यांना मात्र आपण इथे मेडल प्रदान करणार आहोत. अँड चला पुढील पारितोषिक रनर अप. हरकत नाही मित्रांनो, क्रमांक दुसरा आहे परंतु या क्रमांकासाठी तब्बल 3 वर्षे लागली आणि अखेर ती ट्रॉफी आपल्या हातामध्ये आलेली आहे. आणि संघ आहे विवेकजी पाटील अँड सुजित पाटील फेम टीम NK स्पोर्ट. चला या संघासाठी टाळ्या असू द्या. रनर अप संघ सीझन 3 मधील गाजणार भांडवल प्रीमियर लीग. हृदय एकच जिंकणार भांडवल प्रीमियर लीग. गावाचं स्वप्न चला प्रत्येकाने एक एक खेळाडूला मेडल परिधान करा. ओके चला इकडे या लाईन मध्ये या सर्वजण. प्रीमियर लीग. चला या. भांडवल प्रीमियर अतिशय सुंदर संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि या स्टेजच्या समोर येऊन थांबा, आपण तिकडे ट्रॉफी देणार आहोत. गल्लीतून चला बाबा आजा मोहन बाबा. शिट्टीचा आवाज डोळ्यात जिद्दी. पाठीशी उभा सारा आपला गाव. एकच नाद एकच नाव. नाव एकच गाजणार भांडवल प्रीमियर. चला आपण ट्रॉफी देऊया सेकंड प्राइज. चला त्याच मुलांच्या शुभाशय देऊया. या खाली या, खाली या आता आपण. गावाचे स्वप्न रनर अप ट्रॉफी आपण इथे वितरित करतोय. आणि संघ आहे NK स्पोर्ट अर्थात नाम तो काथोड स्पोर्ट. विवेकजी पाटील आणि सुजित पाटील फेम टीम. जिंकू वा हरू आज मैदानावर. उद्या पुन्हा उठणार तोच ज्वालामुखीवर. पोरावी म्हणती हात वर. चांगली चांगली संकल्पना सध्या आपण या KPL मध्ये पाहत आहोत. आणि पाहू शकाल रनर अप संघ सेलिब्रेशन करत असताना NK स्पोर्ट. एकच गाजणार चला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जा आणि रात्रभर सेलिब्रेशन तुम्ही करत राहा. भांडवल प्रीमियर लीग. चला आता पुढचा पारितोषिक आपण या ठिकाणी वैयक्तिक पारितोषिक देणार आहोत. मालिका वीर मॅन ऑफ द सिरीज. आणि या खेळाडूसाठी LED TV आणि आकर्षक ट्रॉफी इथे मात्र आपण देणार आहोत. चला प्रथमतः हा जो पारितोषिक आहे तो देण्यासाठी आपण या ठिकाणी चला ज्या ज्या संघाचे संघ मालक चला जे यंगेस्ट टॅलेंटेड खेळाडू आहेत खांडवलचे 9 तरुण खेळाडू आहेत उदयमुख खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो की आपण स्टेज वरती या उदयमुख खेळाडू खांडवलचे या सर्वांनी या. चला बबल्या बिबल्या या सगळं जण या. ओमकार आपण खाली उतरायचं आपल्याला ती आपल्याला संधी नाही ती. चला खऱ्या अर्थाने KPL सीझन 3 मध्ये ज्याने चांगला परफॉर्मन्स केला यंग टॅलेंट खांडवलचा गतिक आला का गतिक आलाय आलाय. आणि जीत कुठे जीत इकडे इकडे. चला देऊया आता मात्र या स्पर्धेतील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज. खऱ्या अर्थाने पाहिलं तर या रेस मध्ये आपण शैलेशला पाहिलं, कैलासला पाहिलं, मयूरला पाहिलं, सुदर्शनला पाहिलं आणि योगेश्वरलाही पाहिलं. आणि गोलू मोलू जैविक ये तू पण ये. हा बिचारा वर्षभर 12ची भूमिकेमध्ये असतो परंतु KPL त्यांनी गाजवली खऱ्या अर्थानं फिल्डिंगच्या जोरावरती. परंतु या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 5 विकेट्स आणि 87 रन्स टोटल पॉइंट्स होतात 118. आणि तोच राहिला स्पर्धेतील मालिकावीर कोण असेल एकदा आवाज येऊ द्या. कोण असेल तर तो खेळाडू आहे दृष्टी 11 संघाचा नाहीये. and goes to मालिकावीर
अरे बाबा लाजतो कशाला ये ना. जिंदाल 11 संघाचा सौरभ पाटील काय बॅटिंग केली, काय गोलंदाजी केली. भांडवल प्रीमियर लीग हृदय एकच जिंकणारं. सौरभ पाटील एका टाळ्या सुद्धा खेळाडूसाठी. मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, एलईडी टीव्ही. चला तुमच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करा. यंग टॅलेंट खांडवल गावाचा हा भविष्य, येणारा काल खऱ्या अर्थाने सर्व खेळाडू गाजवतील त्यात काही शंका नाहीये. परंतु ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पर्व तिसरं सौरभ पाटीलच्या नावावरती. गल्लीतून धावती रंगीत जर्सी आणि आता सौरूशी आपण चर्चा करूया, नाहीतर टीव्ही जप्त होणार. सौरभ थोडासा चला हरकत नाही. आता मी जे सर्व संघ मालक आहेत त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी स्टेजवरती या. सर्व संघाचे संघ मालक सर्वांनी या. चला आपण स्टेज खाली करा. चला तुमची वेळ संपली, आता खाली उतरा. चला सर्व संघ मालक या, सर्वांनी या. कैलास यायचं आपण, योगेश आपण या, सुजित चला सर्वांनी या. चला जे जे संघ मालक आहेत सर्वांना विनंती करतोय. गणेश या, आपण या. गणेश बाबा या. अमोल आहेत, उपस्थित आहेत. या सर्व संघ मालक या आपण. शैलेश पाटील या. कारण आता तुमच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत चॅम्पियन ट्रॉफी. आणि चला त्या संघासाठी आपण मेडल सुद्धा देणार आहोत. एका लाईनमध्ये सर्वांनी यायचं मेडल घेण्यासाठी. आणि या सीझन 3 वरती ज्या संघाने नाव कोरलंय, या 3 पर्वामध्ये दुसऱ्यांदा चॅम्पियन संघ ठरलाय योगेश किशोर पाटील फेम टीम, अर्थात दृष्टी 11 खांडवल. कमान डीजे. गाजणार जबरदस्त जबरदस्त खेळ या सीझन 3 मध्ये पाहायला झाला. भांडवल प्रीमियर ही त्यांची मेहनत राहिलेली आहे. सर्व खेळाडू एकजुटीने खेळले आणि या चषकावरती नाव कोरलंय. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ केपीएल. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.